अण्णा काय सांगाल, आज एकंदरीत मतदारांचा कौल तुम्हाला मान्य आहे का? अजिबात मान्य नाही आहे. कारण बीडी घरकुलसारख्या भागातून सुद्धा 13-14 हजारचा लीड दाखवत आहे. याचा अर्थ 100% मशीनमध्ये काहीतरी गडबड आहे. आणि आत्ता आम्ही मोजणीचा VVPAT मोजणीची मागणी केलेली आहे. ती जर मोजली तर त्याच्यात लक्षात येईल, आणि जर ती मोजली नाही तर 100% घोळ आहे असं समजू. नसेल तर मग हायकोर्टात जाऊन VVPAT मोजा असं आम्ही मागणी करणार आहोत. सुरुवातीच्या प्रथम फेरीपासून ते आत्तापर्यंतच्या फेरीमध्ये सारखेच विजयकुमार देशमुख हे आघाडीवर आहेत आणि महेश कोटे कुठेतरी पिछावडे आहेत. याचा काही दुष्परिणाम मताधिकाऱ्यांवर काही प्रचार यंत्रणेत जर बघितलं तर तुम्ही बघितला की पहिल्या दिवसापासून माझी प्रचार यंत्रणा प्रत्येक भागामधून लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता. आणि त्या हिशोबाने जर बघितलं तर मतदानामध्ये टोटल फरक दिसतो आहे. म्हणजे प्रचार यंत्रणा आणि मतदानामधला फार मोठी तफावत त्या ठिकाणी दिसते. आणि बीडी घरकुलमधल्या लोकांनी गेल्या वेळी मला सांगितलं होतं की आम्ही आत्ता देणार नाही, पुढच्या वेळेस तुम्हाला देऊ. आणि आत्तासुद्धा रिस्पॉन्स बीडी घरकुलचा चांगला होता. मग ते बघितल्यानंतर बीडी घरकुलमध्ये 14 हजारचा लीड लोकसभेला जेवढा होता तेवढाच राहिला आहे. ह्याच्या अर्थ 100% काहीतरी गडबड आहे. एकंदरीत पाहिलं असता महेश अण्णा कोटे हे लोकप्रधानला सांगत असताना एक खंत व्यक्त केली आहे. ती खंत म्हणजे कुठंतरी EVM मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोपही महेश कोटे यांनी दिला आहे. आता लगेच 18व्या फेरीचा निकाली आपण तुमच्यासमोर लवकरच ठेवणार आहोत. पाहत राहा लोकप्रधान न्यूज. कॅमेरामॅन अशफाक नदाफसह अल्ताफ शेख.